तुमच्या माध्यमातून तर बाळासाहेब पवारांची कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन मोदींना मदत झाली असं राऊतांनी म्हटलेलं आहे। नरकातला स्वर्ग या पुस्तकातून राऊतांनी मोठे गौप्यस्फोट केले। गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे आरोपी होते असा देखील दावा संजय राऊत यांनी केलाय। जेलमध्ये बसून पुस्तक लिहिले त्यांनी, मग दुसरं काय काम आहे? पुस्तक लिहिण्याशिवाय त्यांना दुसरं काम होतच काय? मला वाटतं तेवढं तरी वेळ मिळाला आणि तेवढं तरी पुस्तक लिहिलं ते। पण नरकातला स्वर्ग अर्थात त्यांनी जेलला स्वर्ग म्हणतात। नाही, मग मला वाटतं स्वर्ग आहे तर त्यांना अनुभवायला असं स्वर्ग आहे का नरक आहे त्यांना अनुभव आहे, कारण त्यांचा अनुभव तेच सांगू शकतो। मी त्यांचा अनुभव कसा सांगू शकतो? मला एक सांगायचं की गुजरातची दंगल असं कुठं असं बाळासाहेब होते आणि बाळासाहेबाकडे जो जाईन त्याला बाळासाहेब मदत करीत होते। मग ते अमित शहा साहेब असतील, आणखी कोणी असून द्या, सर्वसाधारण आमच्यासारखा जरी एखादा कार्यकर्ता गेला तर बाळासाहेब त्याला मदत करायचे। बाळासाहेबाला स्वतः मी त्याचं उदाहरण आहे। मी आज जो आहे ते केवळ बाळासाहेबामुळे तुम्हाला सांगतो, बाळासाहेबाचे आशीर्वाद मला आहे। त्यावेळेस माझं कोणीही नसताना बाळासाहेबांनी मला पैठणला उमेदवारी दिली सर्वसाधारण माणसाला। म्हणजे बाळासाहेब हे सगळ्याला मदत करत होते। असं नाही की बाळासाहेबांनी अमित शहालाच मदत केली, संजय राऊत साहेबाला सुद्धा मदतच केली आहे। सगळ्यालाच मदत बाळासाहेब करतात, म्हणून बाळासाहेबाचा स्वभाव वेगळा होता। बाळासाहेब हे मदत करणारे नेते होते। मी तर म्हणतो जगात नंबर 1चा जर नेता होऊन गेला असेल तर ते बाळासाहेब, याच्यानंतर एकही नेता असा होऊ शकत नाही।